गेल्या 4 वर्ष प्रशासक राज सुरू होतं, त्यामुळं सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी नसल्यानं त्यांच्या पद्धतीनं हा काम किंवा या शासकीय योजना, शासकीय निधी आणि इतर सर्व शासकीय बाबी आपल्या पद्धतीनं वापरण्यास सुरुवात केली होती। तर आता नुकत्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या आहेत। आज लोकप्रतिनिधी तितक्याच ताकदीने सभागृहामध्ये आपले मुद्दे मांडत आहेत। तर त्यामुळं लोकप्रतिनिधी जे नवीन आलेत तर त्यांच्या कामाची पद्धत आणि 4 वर्ष सुस्तावलेले जे अधिकारी आहेत ते कोणत्या पद्धतीने चलाकी करतायत याच सर्व गोष्टींबाबत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी सुशांत घोरपडे आणि तुम्ही पाहतात तारांकित न्यूज। मुद्दा असा आहे की काल 25 जून 2026 रोजी मिरज पंचायत समितीची 4थी मासिक मीटिंग मिरज पंचायत समितीच्या नूतन सभागृहामध्ये संपन्न झाली। यावेळी मिरज पंचायत समितीतील सर्वच सदस्य हे खूप आक्रमक पद्धतीनं पोटतिडकीने त्यांच्या मतदारसंघातील अनेक मुद्दे या पंचायत समितीच्या सभागृहामध्ये मांडत असतात आणि हे सर्व मुद्दे प्रशासनाच्या वतीनं कसे सोडवले जातील याचा पूर्णपणे काळजी हे सर्व पंचायत समितीचे सदस्य असतील किंवा पंचायत समितीचे अधिकारी असतील तर यांच्या मतीनं हा कुठंतरी ताळमेळ घालण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे। पत्रकार म्हणून मी 4ही मासिक मीटिंगला पंचायत समितीच्या सभागृहामध्ये उपस्थित होतो। या जे लोकप्रतिनिधी आलेले आहेत ते गेल्या 4 वर्ष प्रशासक असताना त्यांच्या भागातील त्यांच्या मतदारसंघातील अनेक ज्या वैयक्तिक योजना असतील किंवा बाकीची कामं असतील ती पूर्ण राहिलेली कामं ही या सभागृहामध्ये महिन्यातून एकदा मांडतात। त्यांना ती एकदा संधी असते की आपल्या सभागृहाचे प्रश्न, सगळ्या विभागाचे प्रश्न 1 महिन्यापासून लोकांच्यापर्यंत जातात, त्यांच्याकडून माहिती घेतात आणि ती सगळी माहिती ते या मासिक मीटिंगच्या माध्यमातून मांडत असतात। पंचायत समितीच्या माध्यमातून मिरज तालुक्यातील जे पंचायत समितीचे विभाग आहेत ते सोडून बाहेरच्या सगळ्या विभागांना या मासिक मीटिंगला उपस्थित राहण्याबाबत पत्रव्यवहार केला जातो। हे बाहेरील विभागाचे सर्व अधिकारी असतातही, पण एक पत्रकार म्हणून मला सभागृहामध्ये जाणवलं की प्रत्येक वेळेला प्रत्येक विभागाचे जे अधिकारी येतात ते अत्यंत चालाकी पद्धतीनं ते त्यांच्या खेळी करत असतात। सदस्य पोटतिडकीने प्रश्न मांडतात, पण हे अधिकारी थातूरमातूर उत्तरे देऊन निघून जातात। हे पहिल्या मीटिंगला शक्य आहे, पण ज्यावेळेस दुसरी मीटिंग झाली, तिसरी मीटिंग झाली आणि काल 4थी मीटिंग झाली तर त्यावेळेस एक वेगळाच मुद्दा किंवा यांची जी आयडिया अधिकारी लोकांची ही आयडिया काल खऱ्या अर्थानं समोर आली की झालं असं की फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ बघायचं झालं तर सार्वजनिक बांधकाम विभाग असेल तर पहिल्या मीटिंगला वेगळे अधिकारी, दुसऱ्या मीटिंगला वेगळे अधिकारी, काल मॅडम होत्या त्या वेगळ्या होत्या। तर अशा वेळेला सदस्य ज्यावेळेस त्यांच्या भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे ज्यावेळेस प्रश्न त्या अधिकाऱ्यांना विचारतात तर त्यांच्याकडं त्याचं कोणतंही उत्तर नसतं। त्यांचं हे उत्तर असतं की मी आत्ता जॉईन झाले, एक तर नसेल तर मी माहिती घेऊन सांगतो। तर त्यावेळेला सदस्यांनी काय करायचं की गेल्या 4 मीटिंगमध्ये तुमच्या विभागाचे, म्हणजे मी सार्वजनिक बांधकाम विभागाचं नाव घेतलं याचा अर्थ तो एकटाच विभाग नाही, याच्यामध्ये सगळे सामाजिक वनीकरण असेल, त्यानंतर वनपरिक्षेत्र विभाग असेल, शासकीय महाविद्यालय असेल, अशा अनेक विभाग आहेत किंवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असेल। प्रत्येक वेळेला वेगळे अधिकारी पाठवायचं आणि जे मागच्या सदस्यांनी विचारलेले प्रश्न असतात ते त्या कुठल्याही अधिकाऱ्यांना माहीत नसतात। अधिकारी एक ठराविकच उत्तरं देतात की तुमच्या समस्या असतील त्या सांगा, आम्ही त्या नोट डाऊन करू, आम्ही जाऊ, त्या किंवा मी आत्ता जॉईन झाले, असे अनेक उत्तरं जे आहेत ते त्या सभागृहामध्ये दिली जातात। मग सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नांना त्यानं किती गांभीर्यानं घेतलं याचा विचार कुठं तर होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। काल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा पंचायत समितीच्या सदस्यांनी धारेवर धरलं तर त्यावेळेला त्यांच्याकडं कुठली म्हणजे साधं उत्तरं पण त्यांच्याकडं काही नव्हती। ह्या अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळालाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, ST महामंडळ
यांनासुद्धा अनेक प्रश्न विचारण्यात आले. तर त्यावेळेससुद्धा गेल्या वेळी आपण कुठले प्रश्न मांडले हे सुद्धा सदस्यांनी विचारल्यानंतर त्यांच्याकडे सुद्धा ते कोणतेही प्रश्न उपस्थित नव्हते. याचा अर्थ मासिक मिटिंगला हे जे बाहेरील विभागाचे अधिकारी येतात हे टाईमपास म्हणून येतात का, याचा विचार कुठंतरी वरिष्ठ लेवलला होणं हे अत्यंत गरजेचं आहे. काही विभागाने तर पूर्णपणे केराची टोपली दाखवली. गटविकास अधिकाऱ्यांच्या पत्रांना किंवा इथं होणाऱ्या मासिक मिटिंगला टोटली त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे. यामध्ये खऱ्या अर्थानं महसूल विभाग असेल किंवा अन्न व औषध प्रशासन विभाग असेल किंवा पाटबंधारे विभाग असेल, कोणत्याही एकाही मासिक मिटिंगला या विभागाचे अधिकारी हे त्या ठिकाणी मासिक मिटिंगला उपस्थित राहिले नाहीत. ही फार गांभीर्याने घेण्याची गोष्ट आता आलेली आहे. याच्यावर खऱ्या अर्थानं विचार विनिमय होणं खूप गरजेचं आहे. मी इतर विभागामध्ये ज्यावेळेस पत्रकार म्हणून मी तिथं उपस्थित होतो तर त्यावेळेस मला काही गोष्टी जाणवल्या. तर खरं जे कृषी विभागाचे मिलिंद लिंबाळकर आहेत, तालुका कृषी विभागाचे अधिकारी, तर त्यांनी त्यांच्या विभागाच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं मांडल्या आणि जे जे त्यांना प्रश्न या सदस्यांनी विचारले त्याची सगळी समर्पकपणे उत्तरं त्या कृषी विभाग अधिकाऱ्यांनी सदस्यांना दिलेल्या आहेत. त्यांच्या योजना देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं आता खाली ग्रामीण भागात फॉलो केल्या जात आहेत अशी परिस्थिती आहे. विद्युत महावितरणचे मिरज ग्रामीणचे मला वाटते पाटील असं त्या अधिकाऱ्यांचं नाव आहे. तर त्यांनासुद्धा जे जे प्रश्न सदस्यांनी गेल्यावेळी विचारले त्याची माहिती त्यांच्याकडं तोंडपाठ होती, म्हणजे त्यांच्या ती ब्रेनमध्ये होती. त्यांच्याकडं कुठली वही नव्हती, पेन नव्हती, पण जे जे प्रश्न सदस्य त्यांना विचारतील ते बिनधास्तपणे त्या प्रश्नांची अत्यंत परफेक्ट आणि खरीखुरं उत्तरं देत होते. आणि त्या मिटिंगमध्ये उभारून ते त्या संबंधित विभाग सदस्यांनी विचारलेल्या ची उत्तरं ते फोनवरून सुद्धा, कुठली माहिती नसेल तर ते फोनवरून माहिती घेऊन देत होते. तर ही झाली काम करण्याची पद्धत. तर अशी काम करण्याची पद्धत आहे ती तालुक्यातील इतर विभागानं घेणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की काल अनेक सदस्य आक्रमक झाले की काही सदस्यांनी मुद्दा मांडला, तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तो सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेणं गरजेचं आहे की जर आता एक नवीन सध्या एक ट्रेंड सुरू झाला आहे की ज्यावेळेस लोकप्रतिनिधी फोन करतात, अनेक वेळेला पत्रकार अधिकाऱ्यांना फोन करतात, तर त्यावेळेस लोकप्रतिनिधींना पण मेसेज येतो किंवा पत्रकारांना पण मेसेज येतो की VC सुरू आहे. ठीक आहे, VC सुरू असेल किंवा न सुरू असेल तो त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा भाग आहे. मात्र ह्या जे बाहेरील विभागाचे जे अधिकारी या पंचायत समितीच्या मिटिंगला ज्यावेळेस येतील तर त्यांनी वही घालावी अशी एक मागणी सदस्यांनी केली. जर सदस्य त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी तुम्हाला लिहून घ्या असं अधिकाऱ्यांना सांगत असेल तर खरोखर ही बाब खूप गांभीर्याने घेण्याची गरज आहे. बाहेरच्या विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी या काही गोष्टी आहेत त्या नोटेड करून घेणे गरजेचं आहेत. त्यांनी एक वही घालावी. तुम्ही जर त्या पंचायत समितीच्या मिटिंगला उपस्थित राहत नसाल तर सदस्याने या मासिक मिटिंगमध्ये कुठले मुद्दे मांडले ते त्याच्यामध्ये नोट डाऊन करून घ्यावेत. त्याच्यावर तुम्ही गेल्या पूर्ण महिन्यामध्ये काय पाठपुरावा केला, त्याचा कोणता फॉलोअप घेतला आणि त्या संबंधित सदस्यांना जे मुद्दे मांडलेत तर त्यांचा नंबरसुद्धा नोट डाऊन करून घ्यावा आणि तुम्ही तुमच्या विभागामार्फत त्यांनी मांडलेल्या प्रश्नावर काय कारवाई केली हे त्या सदस्यांना कळवणं हे या सर्व अधिकाऱ्यांना क्रमप्राप्त आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. मिरजेचे गटविकास अधिकारी असतील किंवा सर्व सन्माननीय सदस्य असतील ते अशा बाहेरील विभागातील कामचुकार, चलाकपणा, कामचुकार म्हणू शकत नाही, कारण ते कोणाला तर पाठवतात. तर ह्या जे चलाकीपणा करतात की आम्ही काय तर करतोय असं दाखवतात, तर अशा अधिकाऱ्यांच्यावर कुठं तर कठोर कारवाई होण्यासाठी आपल्या पद्धतीनं पत्रव्यवहार करावा. तरच गावगाड्यातून आलेल्या या पंचायत समितीच्या सदस्यांना आपले जे मुद्दे आहेत लोकांनी त्यांच्यापर्यंत जे एक महिनाभर पोचवलेलं असतं ते सगळे मुद्दे ते चांगल्या पद्धतीनं या इतर विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडू शकतील. अधिकारीसुद्धा त्याचा चांगला पद्धतीनं अभ्यास करून त्याचा पाठपुरावा करून त्या गावगाड्यातल्या सर्व नागरिकांच्या समस्या सोडवू शकतील. त्यामुळं मला असं वाटतं की निश्चितच मिरजेचे गटविकास अधिकारी आणि मिरजेचे सर्व सन्माननीय सदस्य
याच्यावर ॲक्शन घेतील आणि लवकरात लवकर या अशा ज्या चलाकपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी या सभागृहातून करतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. मिरजेच्या पंचायत समितीमध्ये ज्या सदस्य आहेत तर त्यांचं एक कौतुक करावं तितकं थोडं आहे की एखाद्या चांगल्या विकासाच्या मुद्द्यावर ते पक्षपाती न करता एखादा विकासाचा मुद्दा असेल तर ते सर्वजण एकत्र येतात. ते कुठल्या पक्षाचे आहेत किंवा हे न पाहता ते सर्वजण एकत्र येऊन त्या अधिकाऱ्यांना धारेवर घेतात, त्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतात, तर त्यांच्या डीपमध्ये त्यांच्यावर प्रश्नांचा बडीमार करतात. तर हे खऱ्या अर्थानं या सर्व सदस्यांचं कौतुक करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. पण ज्यावेळेस सदस्य पोटतिडकीने आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडत असतात तर त्यावेळेस त्या प्रश्नांची कुठेही चेष्टा ही तालुक्यातील इतर विभागातील अधिकाऱ्यांनी करू नये अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. अधिकाऱ्यांनी यामधून धडा घ्यावा आणि पुढच्या मासिक सभेला येताना ज्या ज्या सदस्यांनी तुमचे प्रश्न मांडलेत ते सदस्य त्या मांडलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा करणारी एक नोटवही तुमच्याकडे असावी आणि तुम्ही त्या सदस्यांना आणि सभागृहाला पुढच्या मासिक मीटिंग वेळेस तुम्ही काय पाठपुरावा केला हे सांगणं हे अगत्याचं आहे किंवा ते क्रमप्राप्त आहे असं या निमित्तानं वाटतं. धन्यवाद.